शिबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे नागेश्वर गिरिजाला म्हणत असतो, सुनबाई तुम्ही शांत बसलेला आहात, तुम्ही काहीच करत नाही आहात. जर असे हातावर हात धरून तुम्ही बसलात तर कसं होणार आहे. तेव्हा इकडे गिरिजा म्हणत असते, मी पोलिसांची वाट बघते. तर आता नागेश्वर म्हणतो, पण तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी काहीच प्रयत्न का बरं केले नाही आहेत. त्यावर गिरिजा म्हणत असते, जर तुम्हाला हे सगळं थांबवायचंच होतं तर तुम्ही थांबवू शकले असतात, पण तुम्हाला ते थांबवायचंच नव्हतं. म्हणजे आम्हाला नाही समजलं सुनबाई, तुम्ही काय म्हणतायत. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हे बघा, तुम्हाला माहिती होतं की ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्याच कोणीतरी केल्यात. मी निर्दोष आहे ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती होती, पण तरीसुद्धा तुम्ही तुम्ही हे सगळ्या करण्यापासून थांबवलं नाही. का असं केलं. तुम्हाला माहिती आहे खरा गुणी कोण आहे तर. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, पण सुनबाई, साधं तुम्ही आमच्याकडे एकदा मदत मागायलासुद्धा आला नाही आहेत का. आमच्याकडं एकदासुद्धा मदत मागाविषयी तुम्हाला वाटली नाही आहे. जर तुम्ही एकदा आमच्याकडे मदत मागायला आला असतात तर त्याने काय बिघडलं असतं. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, नाही, मला माहिती आहे, माझी पूर्ण खात्री आहे की रुद्र मला नक्कीच इथे निर्दोष सिद्ध करतील. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता सावी धावतच उर्वशीकडे जाते आणि धावतच उर्वशीकडे गेल्यानंतर इथे आता सावी म्हणत असते, आत्या तू एक नंबर डाव टाकला आहेस. आणि आता खरं तर त्या गिरिजाने इकडे हार मानलेली आहे आणि ती आता इकडे पोलिसांसोबत जाण्याची तयारी करत आहे. हे सगळं काही ती इथे बोलत होती. ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर उर्वशी म्हणत असते, म्हणजे म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हो, म्हणजे गिरिजा पोलिसांची वाट बघते. दुसऱ्या बाजूला रुद्र आता इकडे गुरुजींकडे जाऊन पोहोचलेला असतो. रुद्र गुरुजींकडे जाऊन पोहोचल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे रुद्र गुरुजींना म्हणत असतो, हे बघा, तुम्ही खोटी साक्ष का दिली आहे ते माहिती नाही आहे. तुम्ही तुमची साक्ष बदला. तुम्ही दिलेली खोटी साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. तुम्ही हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून करताय असं रुद्रचं म्हणणं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही आमच्यावर असे खोटे आरोप का आणि कशासाठी करताय. हे बघा, आमच्यावर असे खोटे आरोप अजिबात करू नका. तुमचं काय चाललंय तेच आम्हाला कळत नाही. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, हो, काय चाललंय ते कळण्यासाठी तुम्हाला त्याची गरज नाही आहे. तेवढ्यातच आता वासंती येते. वासंती म्हणते, गिरिजा तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का, मला पूर्ण खात्री आहे की तू निर्दोष आहे. ह्याबद्दल रुद्र नक्कीच पुरावे शोधून आणेल. आता इकडे पोलीस आलेले असतात. पोलीस आल्याबरोबर म्हणत असतात, गिरिजा, तुमचा वेळ संपलेला आहे. तुम्हाला आम्ही अटक करायला आलेलो आहोत. तुम्ही कोणतेही पुरावे आतापर्यंत सादर केले नाहीत. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, थांबा इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, काय करताय तुम्ही हे सगळं. जरासुद्धा तुम्हाला माणुसकी शिल्लक राहील. त्यावेळेला पोलीस म्हणत असतात, हे बघा नागेश्वर साहेब, फक्त गिरिजा तुमची सून आहे आणि तुमची सून आहे म्हणून आम्ही शांत बसलोत आणि एवढी मुदत दिली. नाहीतर आम्ही एवढी मुदतसुद्धा दिली नसती. आम्ही अजिबात हे सगळं काही ऐकून घेतलं नसतं. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला गुरुजी म्हणत असतात, ते कड्यावर भेटलेले तुम्हीच आहात ना मला. तुम्ही मला माझी साक्ष का बरं बदलण्यासाठी सांगताय. हे बघा, मला माझी साक्ष बदलायची नाही आहे. तुम्ही असं का करताय. ह्या सर्व गोष्टी तुम्ही अजिबात अशा पद्धतीने करू नका. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हो का. मग तेवढ्यातच आता विशाखा तिथे आलेली असते आणि हा सगळा विशाखाचा प्लॅन असतो. आता विशाखाने रेकॉर्डर ऑन केलेलं असतं आणि विशाखा गुरुजींना काही प्रश्न विचारत असते. त्याच वेळेला वासंतीने इथे आता रुद्रला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, हा रुद्र, तू कुठे आहेस. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, आईसाहेब मी थोडासा कामात आहे. रुद्र, हे बघ, ताबडतोब घरी ये. तुला एक गोष्ट सांगू का, इथे घरी ना गुरुजी आलेत, पोलीस आलेले आहेत. तेव्हा रुद्र म्हणत असतो, असे कसे पोलीस आलेत. आणखी 24 तास होण्यासाठी थोडासा अवधी बाकी आहे. बरं, तुम्ही नका काळजी करू, मी येतो. तर इथे गिरिजा म्हणत असते,
तुम्ही नका काळजी करू. 24 तासाला अजून 7 मिनिटे बाकी आहेत. तेव्हा आता पोलीस म्हणत असतात, आता ह्या 7 मिनिटामध्ये काय होणार आहे? 7 मिनिटामध्ये काहीच होऊ शकत नाही. जे 24 तासामध्ये तुम्ही लोक करू शकला नाहीत ते 7 मिनिटामध्ये होणार आहे का? असं नागेश्वर आणि त्याचबरोबर पोलीस म्हणत असतात. तेव्हा सावीसुद्धा म्हणत असते, हो गिरिजा, मी अगदी बरोबर बोलते. मला एक गोष्ट सांग, आता 24 तासामध्ये तू काही करू शकली नाहीस तर 7 मिनिटामध्ये काय करणार आहेस? तेव्हा गिरिजा म्हणत असते, मी जरी 7 मिनिटामध्ये काही करू शकले नाही ना, पण ज्या माणसासोबत मी 7 वचने घेतलेली आहेत ना, त्या मुलाने म्हणजेच रुद्र नक्कीच त्या 7 वचनाला जागतील आणि ते 7 वचनाला जागून ते नक्कीच 7 मिनिटामध्ये पुरावे शोधतील. पोलीस म्हणत असतात, हे बघा, आम्हाला आता जास्त वेळ वाट पाहता येणार नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आणखी 4 मिनिटं बाकी आहेत. जोपर्यंत 24 तास इथे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी जागून हलणारसुद्धा नाही. ही गोष्ट मात्र तुम्ही ध्यानात ठेवा, असं गिरिजाचं स्पष्टपणे म्हणणं असतं. आता गिरिजा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, जरा धीर धरा. तेव्हा आता उर्वशी पुढे येते. उर्वशी पुढे आल्यानंतर ती म्हणत असते, काय गे, आता कुठून आणि कसले पुरावे आणणार आहेस? तुला असं वाटतं का तू कसलेही आणि कोणतेही पुरावे आणून देशील आणि त्या सगळ्या पुराव्यावरती आम्ही इथे विश्वास ठेवू? हे बघ, असं अजिबात होणार नाही आहे. कारण इथे तू प्रभासला मारलायस, प्रभासचा खून केलायस. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा, हिला घेऊन जा. ही खुनी आहे, ही दोषी आहे, असं आता हे लोक सगळेजण बोलत असतात. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, अजिबात नाही, मी काहीही केलेलं नाही आहे. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाही आहेत का? तुम्हाला कळत नाही का की मी काही केलेलं नाही आहे म्हणून? तुम्ही हे सगळं का आणि कशासाठी करताय? माझा रुद्रवर पूर्ण विश्वास आहे. रुद्र कोणत्याही क्षणी इथे येतच असतील. तुम्ही त्या सर्व गोष्टींची अजिबात काळजी करू नका, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र रुद्रला पुरावा मिळालेला असतो. कारण आता सावीने एक प्रश्न विचारलेले असतात गुरुजींना, की मला सांगा, काल सत्यनारायणाची पूजा आपण केली बरोबर की नाही? तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हो. मग पूजा किती वाजेपर्यंत चालली? साधारण 6 वाजेपर्यंत पूजा चालली असेल. म्हणजे गुरुजींनी सांगितलेला टाईम वेगळा होता त्या कड्यावरून ढकलण्याचा. आणि इथे इथे मात्र गुरुजी मंदिरातच उभं राहून बसून तिथे सत्यनारायणाची पूजा करत होते. ही आता रेकॉर्डर इथे ऑन केल्यानंतर सगळे पुरावे मिळाल्यानंतर आता इथे रुद्र धावतच निघालेला असतो. आता रुद्र तर निघालेला असतो, पण प्रेक्षकांनो इकडे मात्र आता जे काही पोलीस आहे ते म्हणत असतात, हे बघा, आता 1 आणि 2 मिनिटामध्ये नेमकं काय होणार आहे? 1 आणि 2 मिनिटामध्ये इथे काही होणार नाही आहे. तुम्हाला आता आमच्यासोबत यावं लागेल. चला गिरिजा, चला. असं म्हटल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की रुद्र तेवढ्यातच धावत आलेला असतो. जेव्हा रुद्र धावतच येतो त्यावेळेस रुद्र म्हणत असतो, 1 मिनिट, तुम्ही गिरिजाला अटक नाही करू शकत. आता गिरिजाला अटक करू शकत नाही ही गोष्ट पाहिल्यानंतर लगेचच आता आपण इकडे पाहतो की जे काही गिरिजा आहे तिला फार आनंद झालेला असतो. रुद्र म्हणत असतो, कारण गिरिजा निर्दोष आहेत. ह्या सर्व गोष्टीचे पुरावे मी इथे आणलेले आहेत आणि तेच पुरावे देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आता पोलीस म्हणत असतात, असे काय पुरावे आहेत तर तुम्ही ते देणार आहात आणि त्या पुराव्यामुळे इकडे ज्या गिरिजा आहेत त्या इकडे निर्दोष सिद्ध होणार आहेत? सांगा ना, बोला ना. त्याच वेळेला आता इकडे जे काही इकडे विशाखा आहे, विशाखाला बोलवण्यात येतं आणि वासंतीला आनंद होतो. आता इकडे पोलीस म्हणत असतात, पण तुम्ही त्या गुरुजींची साक्ष बदलली असेल, कशावरून? त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, ही असली कामं मी करत नाही. मी कोण आहे? रुद्रप्रताप घोरपडे आहे मी, आणि ही असली कामं करायला मला काही वेळ नाही लागलेलं. त्याच वेळेला आता रुद्रच्या मोबाईलमध्ये जी रेकॉर्डिंग असते ती रेकॉर्डिंग तो ऑन करतो आणि ऑन केल्यानंतर आता लगेचच इकडे ती रेकॉर्डिंग सगळेजण ऐकतात. तेव्हा आता उर्वशी म्हणत असते, हे सगळा काय खेळ मांडलेला आहे? ही खोटीसुद्धा रेकॉर्डिंग असू शकते. ही गिरिजा हिची मैत्रीण आहे आणि
त्याचबरोबर ही विशाखा आणि ह्या दोघीजणी मैत्रिणी असल्याकारणाने एकमेकींना निर्दोष सिद्ध करण्यासाठी काहीही करू शकतात असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर विशाखा म्हणत असते, एक मिनिट, हे असलं काही नाही आहे, हे सगळं काही खरं आहे, यामध्ये कोणीही खोटं बोललेलं नाही आहे. तुम्हाला असं का वाटते की ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत म्हणून? त्याच वेळेला आता इकडे विशाखा गुरुजींना सगळं काही प्रश्न विचारलेला तो प्रकार सांगत असते आणि तिने हे स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काल आम्ही मंदिरामध्ये त्याच गुरुजीबरोबर इकडे अभिषेक करत होतो, सत्यनारायणाची पूजा करत होतो. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर आपण पाहतो की उर्वशीला फार मोठा धक्का बसतो. आता उर्वशी पुढे येते आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि गिरीजाला दोषी करण्यासाठी ह्या सगळं तिचा प्रयत्न खटाटोप सुरू असतो. आता ती म्हणत असते, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हा ऑडिओ इथे AI जनरेटेडसुद्धा असू शकतो, तुम्ही ह्याच्यावर कसा काय विश्वास ठेवू शकता? त्याच वेळेला पोलीस म्हणत असतात, हो रुद्रप्रताप घोरपडे, इथे हा ऑडिओ जो आहे तो इथे नकलीसुद्धा असू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही ते नाही विश्वास ठेवू शकत. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, मला माहितीच होतं तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकणार, पण तुम्हाला मला एवढाच पुरावा नाही द्यायचा तर माझ्याकडे आणखीसुद्धा काही पुरावे आहेत. तेव्हा इकडे आता जो काही रुद्र आहे त्याने एक माणूस पाठवलेला होता आणि तो माणूस असतो रुद्रचा आणि त्याच्याकडे काही कॅश असते. आता इकडे तो गुरुजी म्हणत असतो, हे बघा तुम्ही आत्ता मला हे जे काही पैसे देताय ना ते पैसे मला नको आहेत, कारण मी आणखी खोटं नाही बोलू शकत. आता इकडे तो रुद्र जो आहे ना तो रुद्र मात्र मला इथे थांबून थांबून सगळे काही प्रश्न इथे विचारत होता. मग आता आम्ही आणखी जर खोटं बोललो, ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर फार मोठा इथे गोंधळ होईल असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्याच वेळेला आता हे सगळं काही इथे होत असताना आपण पाहतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या इकडे जो काही रुद्र आहे तो रुद्र इथे म्हणत असतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी अजिबात खोटं बोलत नाही आहे आणि मला माहिती आहे ना ह्या ऑडिओ क्लिपवर तुम्ही विश्वास ठेवणार नाही आहे, त्यामुळे मी पुराव्यानिशीच इथे गुरुजींना सुद्धा आणलेला आहे. गुरुजी आता इथे समोर येऊनच पुरावे देतील आणि ते यांना कोणी करायला लावले हे सुद्धा ते सगळं काही सांगतील. त्यांनी खोटी साक्ष का दिली, कशामुळे दिली हे तुमचं तुम्ही बघून घ्या असं रुद्र म्हणत असतो. पण माझी बायको मात्र इथे निर्दोष आहे, त्याचबद्दल मी तुम्हाला पुरावे देत आहे असं रुद्र आता बोलत असतो. आता रुद्रने इथे गुरुजी ऑडिओ क्लिप त्याचबरोबर तो टाकलेला सगळा काही डाव ह्यामध्ये गुरुजी बरोबर अडकलेला असतो आणि त्याने सत्य बोललेलं असतं. आता इकडे गुरुजीला समोर आणण्यात येतं. आता जेव्हा गुरुजी समोर येतात त्यावेळेला हात जोडून पोलिसांची माफी मागतात आणि म्हणतात, मला माफ करा, हे बघा मी खरंच खोटी साक्ष दिली आणि मग तुम्ही खोटी साक्ष का बरं दिली? तेव्हा गुरुजी म्हणत असतात, त्याचं काय झालं ना, मी माझ्या दारामध्ये कोणीतरी पैसे आणून ठेवले आणि पैसे आणून ठेवल्यानंतर ते पॅकेट मी उचलल्याच्यानंतर मला एका नंबरवरून फोन आला आणि फोन आल्याच्यानंतर इकडे आता तिकडून एक व्यक्ती बोलत होती आणि तिनं सांगितलेलं होतं की हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्ही इथे साक्ष द्यायची आहे, म्हणजे तुम्ही इथे गिरीजाला दोषी ठरवायचा आहे आणि तिने खून केला आहे असं सांगायचे, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहे असं तुम्ही इथे सांगायचं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलं, तो फोन नेमका कोणाचा होता, तुम्ही त्या लोकाला ओळखता का? तेव्हा आता इकडे ते म्हणत असतात, नाही मी त्या लोकाला तर ओळखत नाही आहे. मग आवाजवरून नक्कीच ते आवाज बाईचा होता का स्त्रीचा होता असं गिरिजा म्हणत असते. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हे बघा मला नाही सांगता येणार, कारण तो आवाज वेगळाच होता, त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता नाही सांगू शकत. पोलीस म्हणत असतात, पण तुम्ही एवढं मोठं खोटं का बरं बोललात, असं खोटं बोलायची तुम्हाला काय गरज होती? तेव्हा गुरुजी म्हणत असतात, त्याचं काय आहे ना, पैशांची थोडीशी चणचण होती आणि पैशासाठी मी हे सगळं काही केले, फक्त आणि फक्त मला पैसे हवे होते, बाकी काही नाही, पैशासाठीच मी इथे खोटं बोललेलो आहे असं सुद्धा आता इथे हे जे काही गुरुजी आहे ते इथे बोलत असतात. आता इकडे उर्वशी म्हणत असते, काय हो गुरुजी, तुम्ही खोटं का बोलताय? तुम्हाला ह्या लोकांनी पैसे दिलेत ना आणि ह्या लोकांनी पैसे देऊन तुमची साक्ष बदलून घेण्याचा प्रयत्न केला आहे ना, हे अगदी खरं आहे की नाही? त्याच वेळेला गुरुजी म्हणत असतात, नाही अजिबातच नाही, मी जे काही सत्य आहे ते मी इथे सांगत आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, खरं खरं सांगा
सांगा, तुम्ही त्या माणसाला भेटलात का ज्याने तुम्हाला पैसे दिले? तेव्हा गुरुजी म्हणत असतात, नाही, मी त्या माणसाला वगैरे अजिबात भेटलो नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगतोय. पण आता गिरिजा म्हणत असते, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही हे सगळं असं का करताय हे मला कळत नाही. त्याच वेळेला आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की विशाखा म्हणत असते, अजिबातच नाही, गुरुजी खरं बोलत आहेत, कारण गुरुजींसोबत मी अभिषेक केला आहे आणि त्यामुळे ते खरं बोलत आहेत. आणि जवळपास 6 वाजेपर्यंत हा अभिषेक सुरू झाला. आता इकडे विशाखाच्या साक्षीने, त्याचबरोबर गुरुजींनी बदललेल्या त्या स्टेटमेंटमुळे, ऑडिओ क्लिपमुळे आणि इथे रुद्रने हे सगळं काही सिद्ध केल्यामुळे आता इकडे गिरिजा निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं असतं. आणि त्यानंतर नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, बघितलं इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगत होतो, माझी सून इकडे निर्दोष आहे, माझ्या सुनेने काही केलेलं नाही आहे आणि तुम्हाला सांगतो ती निर्दोष आहे म्हणून, पण तुम्हीच ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करत आलेला आहात. त्याच वेळेला आता पोलीस म्हणत असतात, गिरिजा आम्हाला माफ करा, आम्ही इकडे कोणताही तपास न करता तुम्हाला अटक करण्याचं येथे निर्णय घेतला, पण खरं सांगतो आम्हाला तुम्ही माफ करा. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे पोलीस जे आहेत ते निघून जातात आणि इकडे जी काही विशाखा आहे त्या विशाखाला म्हणत असतात की तुम्हाला आमच्याबरोबर स्टेटमेंट देण्यासाठी यावं लागेल. त्याच वेळेला आता इकडे जी काही विशाखा आहे ती म्हणत असते, हो मी येते. तेव्हा रुद्र जो आहे तो म्हणत असतो, हे बघ श्री, एकट्या त्यांना विशाखाला पाठवू नकोस, तू सुद्धा सोबत जा. तेव्हा लगेच आता इकडे जी काही आपली ही आहे विशाखा आहे ती सुद्धा आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये तिची साक्ष देण्यासाठी जाते. आता विशाखा गेल्यानंतर इकडे जो काही रुद्र आहे त्याच्यासमोर इथे उर्वशी येऊन उभी राहते आणि म्हणत असते, का केलंस तू हे सगळं काही? खरं खरं सांग, बायकोला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तू त्या गुरुजींची पैसे देऊन खोटी साक्ष घेतलीस ना? तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, अगं आत्या, काय बोलतेस तू हे? तू मला बोलतेस हे? रुद्रला तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का आत्या? असं बोलल्यानंतर आता उर्वशी म्हणत असते, नाही आहे विश्वास, कारण तू हे फक्त आणि फक्त तुझ्या बायकोला वाचवण्यासाठी केलं आहेस रुद्र. तेव्हा आता नागेश्वर म्हणत असतो, काय चाललं आहे तुमचं? असं कसं बोलू शकताय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी? हे बघा, असं बोलू नका, शांत बसा, दीदी साहेब चला निघा, असं म्हणून आता नागेश्वरने इकडे उर्वशीला आतमध्ये पाठवलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आता नागेश्वर रुद्रला म्हणत असतो, खरं सांगू का चिरंजीव, आज आम्हाला तुमचा फार अभिमान वाटतोय. खरंच आज तुम्ही हे जे काही केलं आहेत ना त्यामुळे आमची कॉलर अजूनच ताट झाली आहे, असेच नेहमी वागत राहा. तर आता इकडे वासंती म्हणत असते, खरंच रुद्र, आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. मला पूर्ण विश्वास होता माझा रुद्र ऐन वेळेला येईल आणि ही साक्ष नक्कीच बदलेल. आता वासंती निघून जाते. तेव्हा गिरिजा रुद्र समोर येते. रुद्र समोर आल्यानंतर इथे त्याला म्हणत असते, रुद्र खरं सांगू का, खरंच मनापासून थँक्यू. आणि मला पूर्ण खात्री होती की माझे रुद्र मला नक्कीच वाचवतील, मला हा विश्वास होता. खरं सांगते रुद्र, आज तुम्ही जे काही केले ना ते मी बघून खूप इम्प्रेस झाले आणि खरंच पुन्हा एकदा मनापासून आभार. तेव्हा रुद्र म्हणत असतो, तुमच्या जागी कोणतीही दुसरी एखादी अज्ञात व्यक्ती असते आणि तिच्यावर असा अन्याय होताना मी पाहिलं असतं तरीसुद्धा हेच केलं असतं जे मी आज तुमच्यासाठी केले. असं म्हणून आता रुद्र रागानेच तिथून निघून जातो, कारण रुद्र हा गिरिजावर रागावलेला असतो. तेव्हा गिरिजा रडत असते. त्याच वेळेला सावी तिथे येते आणि सावी म्हणत असते, काय मग पडलीस ना तोंडावर, जमिनीवर ये, जमिनीवर ये. रुद्रने अजूनसुद्धा तुला माफ केलं नाही आणि तो कधी तुला माफसुद्धा करणार नाही. ही गोष्ट मात्र तू विसरू नको, समजलं? काही जरी झालं ना तरीसुद्धा, पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची, तुझी 6 महिन्यांच्या नंतर ह्या घरातून हक्कलपट्टी मात्र होणारच आहे. आता इकडे गिरिजा सावी गेल्यानंतर विचार करते. ती म्हणत असते, खरं तर प्रभास काकांना कोणी मारलं, कोणी ढकललं आणि हे उर्वशीनेच केले. उर्वशीच्या विरोधामध्ये जर पुरावे सापडले ना तर मग मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता रुद्राचा विश्वास पुन्हा जिंकता येईल आणि रुद्राचा एकदा का विश्वास जिंकला की ह्या सावीचं सुद्धा थोबाड आपोआपच बंद करता येईल, असा गिरिजा विचार करते. पण नेमकं ह्या उर्वशीच्या विरोधामध्ये पुरावे कसे दाखवायचे आणि त्या आत्याबाईचं हे सगळं काही सत्य कसं रुद्रांसमोर आणायचं, असा विचार ती करू लागते. दुसऱ्या भागामध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे देवकीला एक स्त्री घेऊन जात असते. त्याच वेळेला तिथे टेबलवर एक फ्लावर पॉट असतो. देवकी तो शहाण्यापणानेच फ्लावर पॉट उचलते आणि त्या मुलीच्या डोक्यामध्ये घालते आणि तिथून ती पळून जाते.
ही खबर आता सुभानराव नागेश्वरला फोन करून ताबडतोब सांगतात. तेव्हा देवकी धावत धावतच आता देवीच्या कोपऱ्याजवळ जाते. देवीच्या कोपऱ्याजवळ गेलेली पाहता क्षणी आता गिरिजा म्हणत असते, तुम्ही कोण आहात? सोडा त्यांना. कारण गुंडा मागं लागलेले असतात आणि इथे देवकीला पकडलेलं असतं. आता इकडे देवकीला पकडल्यानंतर जो काही रुद्र आहे तो रुद्र म्हणत असतो, गिरिजा खरं खरं सांगा, त्या एनजीओमधल्या त्या स्त्री होत्या ना, ज्या स्त्री पळून गेल्या होत्या. तेव्हा आता लगेच इकडे नागेश्वर येतो आणि म्हणत असतो, काय मग त्या मावशी सापडल्या का? आता इकडे गिरिजाला तर माहिती असतं की नागेश्वर त्या बाईच्या जीवावर उठलाय, पण मग आता नागेश्वरच्या तावडीतून देवकीला कसं वाचवायचं हा प्रश्न गिरिजाला पडलेला असतो. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.